सावंतवाडी तालुक्यातील कलबिस्ते येथील कलबिस्ते इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शालांत परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ उत्साहात वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार संतोष राऊळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या राऊळ यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। शाळेतील विद्यार्थी सादर केलेल्या स्वागत गीताने संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यानंतर प्रमुख पाहुणे संतोष राऊळ तसेच केंद्र प्रमुख अवधूत जाधव यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा 2026 मध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशाचा सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले। यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार संतोष राऊळ म्हणाले, मी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून येण्याचा मला अभिमान आहे, आनंद आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता असते। आई वडिलांचे कष्ट आणि त्याग लक्षात ठेवून मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीचे प्रयत्न करा। आजच्या स्पर्धेच्या युगात वाचनाची सवय हीच यशाची गुरुकिल्ली आहे। वाचाल तर वाचाल हा मंत्र प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात स्वीकारला पाहिजे। कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत अर्जुन राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, मुख्याध्यापक अभिजित जाधव, संचालक शशिकांत धोंडे, सूर्यकांत राजगे, वसंत सावंत, सरपंच शरद नाईक, केंद्र प्रमुख अवधूत जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार झाला। मी ज्यावेळी पुन्हा शॉपतो मला पुढे जाऊन शिक्षण घ्यायला तेव्हा क्षणभर थांबतो आणि मी बघतो ती माझी शाळा, कारण या शाळेच्या त्या आडव्या ती शाळा आडवी शाळा या शाळेच्या ओसरीवर, या शाळेच्या पावले, या शाळेच्या मैदानात, या शाळेच्या अंगणात अनेक गावी थांबवत आहे। मगाशी सचिव काय म्हणाले की आमची कार्यपद्धती माझ्या डोळ्यासमोर आलं की मी 2 साल आम्ही तिकडे ताजी लावले आपली अनेक संस्था आपली बरोबर जी शाळा 100% रिझल्ट लावते अशा शाळांच्याही आपली शाळा श्रेष्ठ आहे, कारण आपल्या शाळेत येणारी मुलं ग्रामीण भागातील कोणते ओबडधोबड ज्यांना शैक्षणिक कोणतंही गणित नसलेली ओबडधोबड मुलं आहेत आणि ती ज्यावेळी मी पत्रकारितेचं क्षेत्र निवडलं त्यावेळी मला सातत्याने 2 सालांची आठवण झाली, कारण शॉर्ट हँड मी गेलेलो नाही। जर पत्रकारितेत तुम्हाला शॉर्ट करावं लागतं म्हणजे तुम्ही भाषा जशी कशी बोलू, आता जसं मी बोलतोय आता नवीन आत्ताची हे आहे म्हणजे ते रेकॉर्ड करू शकतो किंवा आपण त्याच्यात व्हिडिओ ठेवू शकतो आणि नंतर करू शकतो बातमी, तेव्हा कशी डायरेक्ट बातमी आहे। आता बातमी डायरेक्ट यायची तर तुम्ही शॉर्ट हँड टेलिव्हिजन कसं लिहिणार? 2 सालांनी एवढं लिहून घेतलेलं होतं की मी जरी आता तुम्ही जरी बोलत नाही जसं तसं लिहू शकतो। पंकज मडे, जनशक्ती, सावंतवाडी।